नमस्कार मंडळी, कशा आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग म्हणजे आज आम्ही गणपतीपुळ्यात जातोय, कारण आज मागील गणेश जयंतीनिमित्त गणपतीपुळ्यात यात्रा असते. म्हणून आज आम्ही सगळे वाडीतले टेम्पो करून जातोय. तर मी आज आईला पण सोबत नेते. तिथं खूप वर्षांनी जाते, म्हणजे आम्ही मे महिन्यातून जातो गणपतीपुळ्यात, पण आज यात्रा आहे तर स्पेशल मग आम्ही आज दोघं जातोय. विनूकरी काय एकटाच आहे. मग आम्ही सगळे वाडीतले टेम्पो करून जातोय गणपतीपुळ्यात. मग चला आपण यात्रेला. माझ्या आशीची तयारी किती मस्त तयार झाल्या. मा काय माहिती कुठं चष्मा त्याच्यामध्ये टाकलास ना. बघे बघते माझ्या आईची तयारी किती चांगली केलं नाही. माझ्यापेक्षा तरी आईच माझी मस्त दिसते. मी आले तेव्हा टेम्पोत कोणच नव्हतं, कारण 8 वाजता बायका सगळ्या गोळा होणार होत्या. पण 9 वाजायला आले तरी कोण आलं नव्हतं. एक एक कुठे गोला होत होत्या, जमा होत होत्या. माझ्या आईशींना लवकर येऊन टेम्पोत आधी पहिली जागा पकडल्यानंतर कोपऱ्यात. तिच्या बाजूला मग मी उभी होती आणि मग तिच्या बाजूला ही माझी काकी उभी होती. आम्ही जागा पकडल्या होत्या. नंतर मग हळूहळू एक एक करत गोला झाल्या बायका. 25-26ला ना आमच्याकडे मॅच आहे. त्याच्यासाठी पोरांना पाणी घेऊन जात होते बादलीतून. किती मेहनत घेतात आहे. चोप काढतात, जमचा पाणी घेऊन जात आहे. खूप मेहनत करते. आता आम्ही निघालोय गणपतीपुळ्याला. मी पूर्ण केस ना स्कार्फने बांधले होते, कारण टेम्पोमध्ये ना केसांचं घरट होईल ना म्हणून. आमच्या इथून ना आमच्या वेतोशीतून कोतवडे जास्तीत जास्त 15 मिनिटं लागतात जायला. एवढं जवळ आहे. शेवटची पण चांगलं आहे. सकाळी तर थंडीला टेम्पोतून छान लागत होती, म्हणजे एवढी नाही की कुरकुरी भरलेली. आणि त्याच्यातून हे आरेवारी बीच काही जबरदस्त दिसत होतं. धुक्यातून मस्तच आरेवारी बीच दिसत होतं सकाळी. आमच्या वेतोशीतून ना गणपतीपुळे जवळ आहे. म्हणजे कोतवाड्यात गेलं की त्याच्या पुढे गेले की आरेवारी बीच आणि मग गणपतीपुळे इतक्या जवळ आहे. मग आम्ही गणपतीपुळ्यात उतरलो. पाठीमागेच टेम्पो लावलेला, कारण आज गणपतीपुळ्यात यात्रा होती ना, मग गर्दी असणार. मग मागेच टेम्पो थांबवले आणि आम्ही थोडं 5 मिनिटं चालत गेलो आतमध्ये. आता आम्ही दर्शनाला निघालो. यात्रेत एवढी दुकानं लागली होती ना, म्हणजे आम्ही प्रवेशाच्या आतमध्ये जायच्या आधीच बाहेर भरपूर दुकानं लागली होती कपड्यांची वगैरे. ते कोयता बिता पण होता त्यांच्याकडे. प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आम्ही जायच्या अगोदरच लाडू वाटप होतं प्रसाद. मग आम्ही तो खातच आतमध्ये गेलेलो सर्वजण. आणि तसं आम्ही लवकरच आलेलो, त्यामुळे गर्दी एवढी आम्हाला नाही भेटली. मला वाटलं दरवर्षीप्रमाणे इकडूनच लाईन आहे, पण नाही, मागून लाईन केला नव्हती त्यांनी. समोरच लिहिलं होतं कृपया नारळ सोला. कारण ओटीमध्ये जो नारळ दिला होता ना, त्या लोकांनी असं थोडाफारच सोललेला होता. त्यामुळे प्रत्येकजण ना पिशवी जो ओटीतला नारळ दिला होता तो काढून तो लाईन पूर्ण संपेपर्यंत आतमध्ये जायपर्यंत ना सोलेतच जात होता. आणि आमची वहिनी सोलत होती नारळ पूर्ण जायपर्यंत. पूर्णही सालं ना 3 लाईनीमध्ये होती टाकलेली. आता तुम्हीच बघा, हे बघा, प्रत्येकजण नारळ सोलत होता. वहिनीने पण पूर्ण 3 लाईन कंप्लीट होईपर्यंत तो नारळ पूर्णपणे सोलला. आणि हो, ह्याच्या आतमध्ये जायच्या अगोदर सोलायचा हा नारळ. दरवर्षी इकडून लाईन असते, या वर्षी इकडून लाईन आहे. मागून लाईन होती यावर्षी. आणि देऊळ खूप छान सजवलं होतं फुलाने. गणपती बाप्पाच्या समोरचा दरवाजा होता ना, जिथून गणपती बाप्पाचं छान दर्शन व्हायचं, तो दरवाजा ना बंद करून ठेवला होता. हे समोर आजचा दिवस रोड बंद करून ठेवला, नाही तर नेहमी हे सगळं ओपन असतं. माझी आई सगळ्या गणपती बाप्पांचं दर्शन घेत पुढे जात होती. आणि इथून एंट्री होते आतमध्ये जायची गणपती बाप्पाच्या दर्शनाची. जिथून आपण ना बाहेर यायचो तिथून एंट्री होती, आणि जिथून आपण आतमध्ये जायचो ना तिथून बाहेर यायचं. असं केलं होतं यावर्षी. आणि हा पूर्ण परिसर पूर्ण मोकळा ठेवला होता. सगळ्यांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही एकत्र इथं बसलेलो. सगळेजण हुंदीरमामा जवळ गेले विश मागायला. एका कानावर हात ठेव. माझ्या आईने तर एका कानावर हात ठेवल्याशिवाय विश मागली, पण काय नाही, माझ्या आईच्या सगळ्या विश पूर्ण होतील, हीच माझी पण इच्छा आहे. मग आम्ही सगळेजण बीचवरती गेलो.
थोडंसं फिरायला पण बीचवरती नाही यार, खूप गर्दी होती. आम्हाला दर्शनाला एवढी गर्दी नाही भेटली, दर्शन खूप चांगलं झालं व्यवस्थित, पण बीचवरती ना गर्दी होती. मी काय थोडेसे पाय भिजवले समुद्रामध्ये, नंतर आईसोबतच फिरत होती बीचवरती आणि फोटो काढत होती. सगळ्यांचे फोटो झाले काढून आणि मग सगळी महाप्रसादाला निघाली. महाप्रसादाला निघालो होतो खरं, पण महाप्रसाद 12 वाजता सुरू होणार होता, म्हणून आम्ही बीचवरती असंच इकडे तिकडे फिरत होतो. मग आम्ही प्रसाद घ्यायला गेलो, म्हणजे मोदक, फुटाणे, लाह्या, लाडू असं काही थोडा प्रसाद थोडा घरी घेतलेला होता घरी आणायला. आणि मग आईना काहीतरी घेत होती ते बायकांसोबत एकत्र. थांबा दाखवते काय घेतलं नाही तिने. म्हणजे त्या 4 जणी होत्या ना, त्यांनी 4 पण रिंग घेतली होती, तर माझ्या आईने पण घेतली आणि तिच्या चेहऱ्यावरती खुशी तर बघा किती आहे ती. मग आम्ही महाप्रसादाला गेलो, म्हणजे इकडे तिकडे फिरून 12 वाजले होते आणि मग महाप्रसाद खायला गेलेलो. महाप्रसादमध्ये खीर होती आणि खिचडी आणि डाळ होती. महाप्रसाद खूप मस्त होता. आम्ही खूप खाल्लेलं पोट भरून. आणि मग जेव्हा काय बायका शॉपिंगला निघाल्या ना, त्या आधी कोयत्यावरच गेल्या. तर कोयते घ्यायला पहिल्या गेल्या, नंतर मग बाकीची शॉपिंग केली त्याने. आत्ताच आम्ही गणपतीपुळ्यातून आलो आणि यार खूप दमलं. गर्दी तर खूप होती आणि जेवढी दुकान म्हणजे कपड्याची होती, खाऊची होती, कपड्यांची दुकान होती ना, शॉप ती स्वस्त होती, म्हणजे 200-200ला टॉप होते. मस्त होती यात्रा. मग चला बाय, आजचा ब्लॉग मी इथेच संपते. व्हिडिओ पुन्हा चलो बाय. कंटाळा आला.